हाय. पिवळी मूग डाळ आणि पालक यापासून हेल्दी आणि टेस्टी असा डोसा आपण बनवणार आहोत, जो ब्रेकफास्ट, डिनर दोन्ही वेळी आपण खाऊ शकतो आणि ज्यामध्ये प्रोटीन, फायबरसुद्धा भरपूर आहे. तर हा डोसा बनवायला काय करायचं, रात्री पिवळी मूग डाळ आणि उडद डाळ दोन्हीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी ठेवून रात्रभर भिजत ठेवायच्या. त्यानंतर सकाळी एका मिक्सर जारमध्ये भिजवलेल्या दोन्हीसुद्धा डाळी, त्यानंतर पालक, लसूण, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं. त्यानंतर हे बॅटर एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तवा गरम झाला की हलक्या हाताने बॅटर स्प्रेड करून डोसा काढून घ्यायचा. साईडने थोडंसं तेल स्प्रेड करायचं. हा डोसा तव्याला अजिबात चिकटत नाही, एकदम स्मूथली पलटी होतो. आपल्याला जर क्रंची करायचा असेल ना, तर स्लो गॅसवर थोडा वेळ तसाच ठेवून द्यायचा, मस्त क्रंचीसुद्धा होतो. दोन्हीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं. थोडंसं तेल किंवा बटर लावायचं. एकदा हे बॅटर तयार करून आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकतो. बॅटर रेडी असेल ना, तर अगदी 10 मिनिटात आपण हेल्दी नाश्ता बनवू शकतो. फक्त थोडा वेळ फ्रीजमधून काढून बाहेर ठेवायचं, जेणेकरून तव्याला डोसा चिकटत नाही, एकदम स्मूथली डोसा निघतो. सोबत एक सिंपल ग्रीन चटणीसुद्धा बनवायची आणि तयार आहे आपला हेल्दी आणि टेस्टी असा ब्रेकफास्ट.